सर्वप्रथम 15 ऑगस्ट निमित्त मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। आज आपण तथागत टीव्ही चॅनल तर्फे आज दिनांक 15/8/2025 ला वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम व मान्यवरांचा सत्कार व मुलाखत कार्यक्रम आयोजित केला आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। करुणासो 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 तथागत सम्यक संबुद्धाची करुणासो करुणासो करुणासो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बापूराव भीमराव छापाणी यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। वामनदादा कर्डक यांचा विजय असो। वामनदादा कर्डक यांचा विजय असो। वामनदादा कर्डक यांचा विजय असेच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात खंडारे सर यांनी एक भीमगीत गाऊन त्यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते। विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून आज तथागत टीव्ही चॅनलच्या तर्फे आज भारतीय 15 ऑगस्ट यांचा स्वातंत्र्य दिन आज आपल्या ऑफिसमध्ये या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। तसेच जगविख्यात कवी गायक वामनदादा कर्डक यांची सुद्धा आज जयंती आहे। ही जयंती सुद्धा आज आपल्या कार्यालयामध्ये साजरी होत आहे। आजच्या या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अरुण भाऊ वानकडे, तथागत टीव्ही चॅनल संचालक, तसेच आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर त्यांना PhD मिळाली असे सत्कारमूर्ती आदरणीय अनिलजी रौराडे साहेब, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय तांबडकर सर, छापाणी सर, उपस्थित आपल्या या तथागत टीव्ही चॅनलचे सर्व पदाधिकारी, या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। 15 ऑगस्ट आज आपल्या या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळून बरेच वर्ष झाले आणि त्या स्वातंत्र्यानिमित्त आपण या ठिकाणी एक देशभक्ती गीत गाऊन आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। हो 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 है प्रीत जहाँ की सदा, है प्रीत जहाँ की सदा, है प्रीत जहाँ की सदा, मैं गीत यहाँ के गाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है प्रीत जहाँ की सदा, है प्रीत जहाँ की सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। हो 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 काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है। कुछ और नाता हो हमको, हम प्यार निभाना आता है। जिस मान चुकी सारी दुनिया, जिस मान चुकी सारी दुनिया, जिस मान चुकी सारी दुनिया, मैं बात वही दोहराता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। है प्रीत जहाँ की सदा, है प्रीत जहाँ की सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ। भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ। हो 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 सरांनी खूप छान अगदी देशभक्तीपर गीत त्यांनी गायले आहे
आणि खरंच आहे ह्या देशभक्तीपर गीताने आपल्याला मन एकदम सुन्न होऊन जातो आणि खरंच आहे आपण भारत के रहने वाले भारत का वासी हो आणि खरंच ते खूप छान त्यांनी गीत गायलेले आहे. धन्यवाद सर. यानंतरचं एक देशभक्तीपर गीत गाण्यासाठी मी इंगळे सरांना आमंत्रित करते की त्यांनी एक देशभक्तीपर गीत त्यांनी गावं अशी मी त्यांना विनंती करते. संपूर्ण जगाला मैत्रीचा, करुणेचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, विश्वरत्न, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी करून दिली असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी आपल्या डफाच्या भरशावर, आपल्या शाहिरीच्या भरशावर विदेशात जाऊन भारत देशातली व्यवस्था विदेशातल्या लोकांना सांगितली असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माता रमाई, माता जिजाई आणि ज्या महापुरुषांनी या देशातील तमाम शोषित, पीडित, वंचित यांच्यासाठी अहोरात्र काम केलं, त्यांच्या उत्थानासाठी काम केलं, अशा सर्व महान विभूतींना, 108 महान विभूतींना या ठिकाणी त्रिवार वंदन करतोय. आणि आज आपण तथागत टीव्हीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि महाकवी वामनदादा कर्डक ज्यांनी फुले शाहू आंबेडकर ही चळवळ गाण्यांच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचविली, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविली, त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम आणि स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आपल्या तथागत टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये आपण साजरा करत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या सत्कारमूर्ती अरुणरावजी रवराळे साहेब, तांबटकर साहेब आणि आमचे सहकारी छापानी साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलेले आहे असे तथागत टीव्हीचे संचालक माननीय सन्माननीय अरुणरावजी वानखळे साहेब आणि तथागत टीव्हीची जी टीम आहे, जी सातत्यानं काम करते आहे, ज्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या महिला ज्यांचं नाव घेणं फार अगत्याचं आहे, आमच्या वंदनाताई खोब्रागडे, सुनीताताई रायबोले, ज्यांचं बायपास झालेलं आहे तरीसुद्धा तथागत टीव्हीचं काम करतात. बाबासाहेबांची चळवळ, धम्माची चळवळ ही प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावी टीव्हीच्या माध्यमातून, म्हणून तर टीव्हीचं कुठलाही मोबदल्याची अपेक्षा न करता ते काम करतात. आमच्या आई सवाईताई म्हातारे जरी झाल्या, वय जरी झालं तरीही आमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न करतात. आणि आमचे दादा, सवाई दादा, आणि ह्या सगळा कार्यक्रम तो घराघरापर्यंत पोहोचवतात असे आमचे कॅमेरामन सागर दादा, ज्यांचं मन सागरासारखं मोठं आहे, प्रत्येकासाठी करुणा त्यांच्यामध्ये आहे आणि प्रत्येकाला नेहमी सहकार्य करतात असे आमचे सागर दादा. आणि आज मला या ठिकाणी प्रस्तावकही दिलं आणि स्वातंत्र्य दिन आणि वामनदादा कर्डक यांचा सुद्धा एक भार माझ्याकडे दिला. त्यामुळं सर्व या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थितांना, मान्यवरांना मी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे. सोबतच वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे. मान्यवरांना सांगू इच्छितो की तथागत टीव्ही जे आहे, टीव्ही भरपूर आहेत, टीव्ही भरपूर काम करून राहिले आहेत. भारतामध्ये 500पेक्षा जास्त चॅनल काम करून राहिले आहेत. परंतु टीव्हीचं काम कुठलं आहे? टीव्ही नुसतं फक्त गाणे, डान्स, नाच दाखवणे एवढंच काम नव्हे. बाबासाहेब म्हणतात मीडिया हा चौथा स्तंभ आहे. चौथा स्तंभ जर याला म्हणतो आम्ही, तर त्या चौथ्या स्तंभाने कुठलं काम केलं पाहिजे? आपल्या देशामध्ये काय अवस्था आहे? आपल्या देशामध्ये बेरोजगारी आहे, शिक्षणाचा अभाव आहे, अनेक गोष्टीच्या समस्या आहेत. त्या समस्या ज्या आहेत, लोकांच्या समस्या, ह्या लोकांच्या समोर ठेवणे हे त्या चौथ्या स्तंभाचं काम असते. परंतु आज मीडिया तसं काम न करता भलत्याच वळणावर गेलेला आहे. जिधर से बम उधर से हम अशी मीडियाची अवस्था झालेली आहे. त्याही अपोजिटमध्ये जर समजा विचार केला तर मोजके असे काही चॅनल आहेत
जे आपण म्हणतो की बहुजनवादी आंबेडकरवादी चॅनल ज्याला म्हणतो आम्ही, तर अशामधलंच एक चॅनल जे आहे आपल्या अमरावतीमध्ये जे काम करते आहे, ज्याचे संचालक अरुणभाऊ वानखडे आहेत, तथागत टीव्हीचा माणूस आहे की आमचा सत्कार अरुणभाऊ रवराळे असतील, त्यांनी PhD उपलब्ध केली, परंतु एकही चॅनलला कोणाला माहीत नसायला पाहिजे. आमच्या माणसाचा सन्मान आम्ही कोण करील? आमच्या बहुजनामध्ये एवढे विद्वान लोक आहेत, हुशार लोक आहेत, मोठे मोठे डिग्र्या प्राप्त केलेले लोक आहेत, पण त्यांचा सन्मान कोणी करत नाही. मग आमच्या माणसाचा सन्मान आपणच करू. आणि म्हणून तथागत टीव्ही हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. सर, अनेक या मान्यवर लोक या ठिकाणी आपल्या ऑफिसमध्ये आले, त्यांचे सत्कार करण्यात आलेले आहे. एवढंच नव्हे तर आपले जे खासदार आहेत बळवंतभाऊ वानखेडे, त्यांचा पण सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपले साहेब सर्वोच्च न्यायालयाचे BR गवई साहेब, त्यांचा सुद्धा सत्कार टीव्हीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे अनेक मान्यवरांचा आपल्या समाजातील बहुजनामधील जे लोक असतील, जे हुशार लोक असतील, ज्यांनी डिग्र्या प्राप्त केलेल्या असतील आणि उच्च पदावर गेले असतील, त्यांच्या सर्व लोकांचा सन्मान सत्कार या कार्यालयाच्या मार्फत तथागत टीव्हीच्या मार्फत करण्यात येतो आहे. हे तथागत टीव्हीचं काम आहे. तथागत टीव्ही ही एक बहुजन चळवळ आहे. ही चळवळ म्हणून आम्ही हे राबवतो आहे, काम करतो आहे. परंतु काम करत असताना मी एका ठिकाणी एका चॅनलला गेलो होतो आणि एका चॅनलला गेलो तेव्हा त्या ठिकाणी गाण्यांचा प्रोग्राम होता. मॅडम, गाण्यांचा प्रोग्राम होता. गाणे कुठले? पिक्चरचे गाणे. पिक्चरचे गाणे गात असताना प्रत्येक सभासदाकडून 5,000 रुपये प्रत्येकी गाण्याचे घेण्यात आले, पिक्चरचं गाणं गाण्यासाठी. आणि टीव्हीला खूप चांगलं दाखवलं, ते काय हरकत नाही. पिक्चरचं गाणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. परंतु आमच्यावर जी जबाबदारी बाबासाहेबांनी दिली, ती जबाबदारी कोण पार पाडेल? त्या पिक्चरचं गाणं गाण्यासाठी प्रत्येकी गाण्याचे 5,000 रुपये देण्यात आले आणि प्रोग्राम झालाही. परंतु तथागत टीव्ही जेव्हा म्हणतो की आम्हाला आंबेडकरी चळवळ, बहुजनांची चळवळ पुढे न्यायची आहे आणि आम्हाला सर थोडी मदत पाहिजे आहे, आर्थिक मदत, तर सर कोणी मदत करत नाही, पुढे येत नाही. बरं, मदत करण्यासाठी मदत मागते कोणती टीव्ही? तर पैशाचा मागणी बिलकुल नाही, पैशाची मागणी बिलकुल नाही. पण तुमच्या घरच्या जे काही पुण्यतिथ्या असतील, घरच्या लोकांच्या, आई वडिलाची, भावाची, कुणाची असो, वाढदिवस असतील, तर त्याच्या फक्त ॲडनुसार ॲड देऊन त्याचे पैसे घ्यायचे आणि आपलं चॅनल चालवायचं. अशा पद्धतीचं कार्य जे आहे हे तथागत टीव्ही चॅनल म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहे. आणि त्याच भरोश्यावर एकटे संचालक अरुणभाऊ वानखडे हे आपले इकडून तिकडून कुठून तरी काहीतरी करतात, त्यांनाच माहीत आहे. त्याही परिस्थितीमध्ये जे चॅनल चालवून राहिले त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि वामनदादा कर्डकांची जयंती साजरी होत आहे. पूर्ण महाकवी वामनदादा कर्डक ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ राबवलेली आहे, त्याही अगोदर मला हे म्हणायचं आहे की 15 ऑगस्टच्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली म्हणून बोलतो आहे. स्वातंत्र्य दिन पूर्ण भारत मनवत आहे, साजरा करत आहे. पण आम्ही स्वतंत्र झालो आहोत का? आम्ही स्वतंत्र झालो आहोत का याचाही विचार करणे गरजेचं आहे. आम्हाला वाटत नाही आम्ही स्वतंत्र आहोत म्हणून. भारतीय संविधानानं आम्हाला स्वतंत्र दिली, परंतु खऱ्या अर्थानं आम्ही स्वतंत्र नाहीच. त्याच्या उदाहरणादाखल जर आपण बोललो तर तुमच्या खाण्यावर बंदी, तुमच्या वागण्यावर बंदी, तुमच्या बोलण्यावर बंदी, तुमच्या एज्युकेशनवर बंदी, तुम्ही काय शिकलं पाहिजे आणि काय नाही शिकलं पाहिजे, तुम्ही काय जेवलं पाहिजे काय नाही जेवले पाहिजे, तुम्ही काय घातलं पाहिजे अंगात कपडे काय नाही घातले पाहिजे, हे आम्ही ठरवत नाही, हे आजचं सरकार ठरवते. मग स्वातंत्र्य कसं? बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. मग ते राईट्स आम्हाला वापरण्याचा अधिकार आहे का? म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ह्याही गोष्टींचा अवश्य विचार केला जावा. आणि हे सगळं जे आहे हे सगळं ह्या ज्या अधिकाराच्या गोष्टी आहेत, आंबेडकर चळवळीच्या गोष्टी आहेत,
जे अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला दिले संविधानाच्या माध्यमातून, तर हे सगळं साहित्य बाबासाहेबांची चळवळ वामनदादा कर्डकांनी आपल्या गाण्यातून मांडली. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी स्वतःच्या परिवाराची पर्वा केली नाही, आपल्या कुटुंबाची पर्वा केली नाही, इव्हन आपल्या शरीराची सुद्धा पर्वा केली नाही. बाबासाहेब आंबेडकरांना अनेक व्याधी होत्या. बाबासाहेबांना गुडघ्याचा आजार होता, बाबासाहेबांना शुगर होता, बाबासाहेबांना मूळव्याध सुद्धा होता. तरीही या भारताच्या जनतेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून भारताचं संविधान दिलं. संविधानाच्या माध्यमातून आम्हाला सगळे हक्क बहाल करून दिले, परंतु त्याचं रक्षण आम्हाला करता येत नाही, म्हणून आम्हाला स्वातंत्र्य नाकारताय. आम्हाला त्या देशाच्या संविधानाचं जर रक्षण करता येत नाही, कुठले भारतीय आम्ही? बाबासाहेबांचे पाय कुठले? आम्ही कोणाला प्रश्न विचारू शकत नाही. वामनदादा तेव्हा म्हणतात, सांगा आम्हाला टाटा बिर्ला आमचा वाटा कुठं आहे हो, आणि सांगा आम्हाला धनाचा आमचा वाटा कुठं आहे हो. असे विचारणारे लोक आज पाहिजे. आणि त्याहीहून वामनदादा कर्डक बाबासाहेबांसंदर्भात म्हणतात की बाबासाहेबांसाठी कसे होते. तर थोडक्यात 2 लाईनीमध्ये सांगतो आहे. त्या अगोदर वामनदादाची जयंती करण्याआधी बाबासाहेबांचं प्रेम भारतावर स्वतःपेक्षाही होतं, देशावर. मी ज्या भूमीमध्ये जन्मलो तीच माझी माता, तेच माझे पिता, असं म्हणणारा पहिला व्यक्ती, फर्स्ट इंडियन अँड लास्ट इंडियन असे म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर. जी सम्राट अशोकाची, ज्या देशाला आम्ही म्हणतो की सोने की चिडिया, भारत हा सोने की चिडिया तेव्हा होता सम्राट अशोकाचा, आणि तोच सम्राट अशोकाचा धम्म आम्हाला बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून स्वातंत्र्य दिनी 2 वळी ज्या सुंदर अशा गायल्यात, ज्याने लता मंगेशकरांनी, त्या कुठल्या? जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहां सत्य अहिंसा और धर्म का लगता पग पग डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. आणि या देशासाठी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं रक्त ओतलं आणि आपलं सगळं तन मन धन सगळं देशासाठी दिलं, आणि त्या बाबासाहेबांची जी करुणा आमच्यावर आली, जे बाबासाहेबांनी आम्हाला जे हक्क दिले, त्यासाठी ज्यांची आम्ही जयंती आज साजरी करत आहोत, ते वामनदादा कर्डक काय म्हणतात, बाबासाहेबांसाठी कसे होते, बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं. चांदण्याची छाया काफराची काया, चांदण्याची छाया काफराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया काफराची काया, चांदण्याची छाया काफराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. सुचितला चारा देत होता सारा, सुचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, भीमाई परी
चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया पंख पांघराया होता माझा भीमराया चांदण्याची छाया काफराची काया चांदण्याची छाया काफराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया. धन्यवाद. या ठिकाणी मला अरुणभाऊ वानखडे यांनी सूचना देऊन स्वातंत्र्य दिन वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं 2 शब्द बोलण्याची संधी दिली, माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल तथागत टीव्हीचा प्रतिनिधी या नात्यानं त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. याच ठिकाणी थांबतो आणि पुनश्च 15 ऑगस्ट आणि वामनदादा कर्डक जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद इंगळे सर. यांनी खूप छान भीमगीत आणि राष्ट्रीय गीत त्यांनी गायलेलं आहे. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी रायबोले मॅडम मी यांना आमंत्रित करते की त्यांनी एक गीत सादर करावे इथे. संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, ज्या महामानवाने आपल्याला स्वाभिमानाचं आणि सन्मानाचा दिवस दिला आहे, ते महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांना कोटी कोटी वंदन करते. आणि आज 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानिमित्ताने मी तुम्हा सर्वांना हार्दिक मंगलकामना करते. आणि आपले ज्येष्ठ कलावंत, महानायक, गायक, ज्यांची कला अजूनही घराघरापर्यंत छोटे छोटे मोठे मोठे गात आहेत, ते कवी म्हणजे वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देते. आणि मी छोट्याशा 2 मिनिटात सुरुवात करते. हे भारत देशा शांती दूताच्या भीमरायाच्या देशा, हे भारत देशा शांती दूताच्या भीमरायाच्या देशा. समृद्ध हो परिशुद्ध हो, समृद्ध हो परिशुद्ध हो, तू प्रबुद्ध हो मम देशा. हे भारत देशा शांती दूताच्या भीमरायाच्या देशा, हे भारत देशा शांती दूताच्या भीमरायाच्या देशा. तथागताच्या त्रिरत्नाचा तुला वारसा आहे, तुला वारसा आहे. तुझ्या प्रकाशित स्वरूपाचा तूच आरसा आहे, तूच आरसा आहे. आता ह्या पुढे रूप तुझे रे, आता ह्या पुढे रूप तुझे रे, हो विश्वाची आशा. हे भारत देशा शांती दूताच्या भीमरायाच्या देशा, हे भारत देशा शांती दूताच्या भीमरायाच्या देशा. जातीयतेचे बंड तोडले तरी वर्ण उठले आहे, तरी वर्ण उठले आहे. जातीयतेचे बंध तोडले तरी वर्ण उठले आहे, तरी वर्ण उठले आहे. भीमरायाच्या धम्म क्रांतीने संघ घडविला आहे, संघ घडविला आहे. उठाता तू पंख तुझे रे, उठाता तू पंख तुझे रे, धरू धम्माची दिशा. हे भारत देशा शांती दूताच्या भीमरायाच्या देशा, हे भारत देशा शांती दूताच्या भीमरायाच्या देशा. कोण येती मग आठव येते
अखंड श्यामला आहे, अखंड श्यामला आहे. भीमरायाच्या धम्म क्रांतीने मन चेतविले आहे, मन चेतविले आहे. धन्य भारता भाग्य तुझे रे, धन्य भारता भाग्य तुझे रे. आता संपली निशा हे भारत देशा, शांती दूताच्या भीमरायाच्या देशा. समृद्ध हो परिशुद्ध हो, समृद्ध हो परिशुद्ध हो. तू प्रबुद्ध हो मम देशा हे भारत देशा, शांती दूताच्या भीमरायाच्या देशा. हे भारत देशा, शांती दूताच्या भीमरायाच्या देशा. हे भारत देशा. सर्वांना मैत्री जय भीम करते. जय भीम. आणि दोन वडी वामनदादाची जयंती खूप सुंदर प्रकारे आपल्या कवी लोकांनी सादर केली. आणि मी जास्त वेळ न घेता दोन सांगते. जर वामनदादा कर्डक यांनी सांगितलंय की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते. अशा या महागायक नायक या जन्मदिनी मी शुभेच्छा देते आणि तस थांबते. जय भीम. नमोबुद्धाय. साध. स्वातंत्र्याचं औचित्य साधून आणि वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्य साधून इथे भीमगीत आणि गीता, राष्ट्रगीत आणि भक्तिपर गीत इथे सादर करण्यात आलेले आहे. आज आपल्या तथागत टीव्हीला उपस्थित झालेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट गजाननराव तांबटकर सर यांचं पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खंडारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी तांबटकर सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे अशी मी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती म्हणून लाभलेले अरुणराव रवराळे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांचे विचार याच्यावरती त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. असे महान PhD प्राप्त केलेले सर आकाश रवराळे सर यांचं स्वागत इंग्रज सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून छापाणी सर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी अविनाश सरांना विनंती करते. त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तथागत टीव्ही चॅनलचे संचालक माननीय अरुणभाऊ वानखडे सर यांचं स्वागत बागडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी सर आणि ज्यांनी PhD प्राप्त केलेली अशी सत्कार मूर्ती श्री रवराळे सरांचं स्वागत शाल देऊन करतील अशी मी त्यांना विनंती. पूर्ण टीमनी पदाधिकारी जे आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावे आणि त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. बागडे मॅडमला मी विनंती करते की त्यांनी इथे त्यांचं मनोगत व्यक्त करावे. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभावाचे शिकवून देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर देखील बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे सम्राट अशोक, संघमित्र आणि महेंद्र, क्रांती ज्योतिबा फुले, संत तुकडोजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई भीमा या सर्व महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करते. आज वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्ताने 15 ऑगस्ट या निमित्ताने दादांनी कार्यक्रम घेतलेला आहे. अरुण भाऊ वानखडे आणि त्यांनी मगाशी असं म्हटलं की मला पत्र आलेलं आहे जे एक आपापल्या पद्धतीनं कार्य करतात. लोक धम्माला कसं समोर हे करायचं, कसा प्रचार करायचा धम्माचा, ह्या माध्यमातून भाऊ चांगल्यापणाने कार्यक्रम घेत आहे. मला एक छोटीशी अशी गोष्ट सांगायची बाबासाहेबाची. जेव्हा 5 तारीख असते आणि बाबासाहेबाची तब्येत म्हणजे एकदम शेवटच म्हणजे खूपच परिस्थिती त्यांची तब्येत म्हणजे खूपच खराब असते आणि तेव्हा रत्तू नानक जे रत्तू असते ते म्हणतात की साहेब तुम्ही का बरं इतके दुखी. तर बाबासाहेब म्हणतात
अरे ऋतू, मला वेदना तर खूपच होत आहे, पण मला समाजाचा विचार येत आहे. कारण जन्म देणारा बाप फक्त 2 मजली 3 मजली याच्यावरच लक्ष असते आणि माझी बिल्डिंग कशी होईल, माझं सर्वांपेक्षा मी उंच कसा होईल हेच. पण जे काय तुम्ही कमावता, जे काय तुमची सोच आहे, हे बाबासाहेबांमुळं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कमवून कुठून नेणार? पण आपलं कसं आहे, वज्जीसारखं नाही. वज्जीमध्ये कसं आहे, बुद्धांच्या धम्मामध्ये उदाहरण दिलं आहे बुद्धांनी. तर जे वज्जी आहे आनंदा, ते एकत्र येतात आणि ते संघटित असतात, त्यांच्यावर कधी संकट येत नाही, हे उदाहरण दिलं आहे. पण आपलं तसं नाही. कोणी समोर जात असं त्याचं पाय कसे वळायचं हे आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मला वेदना तर खूप होत आहे, पण मला समाजाचा विचार येत आहे. माझी रमा मला सोडून गेली, माझे 4 मुलं सोडून गेले मला. अरे रथू, तू लोकांना आता सांगशील तर हा गाडा बाबासाहेबांनी इथपर्यंत आणला, हा मागं नेण्याचं काम नाही केलं पाहिजे, हा नाही नेत समोर, पण तिथंच असला पाहिजे. आणि हे ऋतूला सांगितलं. म्हणून मला एक संविधानावर गाणं लिहायचं आहे आणि कशा परिश्रमानं ते संविधान लिहिलं म्हणण्याचा प्रयत्न करते. विद्वत्तेनं परिश्रमानं, विद्वत्तेनं परिश्रमानं करून जीवाचं रान, माझ्या भीमानं लिहिलं या संविधान, माझ्या भीमानं लिहिलं या संविधान. विद्वत्तेनं परिश्रमानं, विद्वत्तेनं परिश्रमानं करून जीवाचं रान, माझ्या भीमानं लिहिलं या संविधान, माझ्या भीमानं लिहिलं या संविधान. होते अनेक शिकले सवरले ज्ञानी पंडित बॅलिस्टर, होते अनेक शिकले सवरले ज्ञानी पंडित बॅलिस्टर, कोणी पुढे नाही आले लिहाया संविधान, लिहाया संविधान. सर्वावरी मात करुणी, सर्वावरी मात करुणी कार्य केले महान, माझ्या भीमान लिहिलं या संविधान, माझ्या भीमान लिहिलं या संविधान. बहुजनाचं 340 ST-NT त्यांच्या नंतर, बहुजनाचं 340 ST त्यांच्या नंतर, 339 कलम ओबीसीचा वाढलाय स्तर, ओबीसीचा वाढलाय स्तर. दूरदृष्टीने संविधानानं, दूरदृष्टीनं संविधानानं केलं या बोधान, माझ्या भीमान लिहिलं या संविधान, माझ्या भीमान लिहिलं या संविधान. सर्व धर्म समभाव समता आणि बंधुत्व न्याय, सर्व धर्म समभाव समता आणि बंधुत्व न्याय. एकी कुण आहे हुकुमशाही प्रधान देश, हुकुमशाही प्रधान देश. अरे मतदानाचा हक्क मिळाला, मतदानाचा हक्क मिळाला, राजा होया प्रधान, माझ्या भीमान लिहिलं या संविधान, माझ्या भीमान लिहिलं या संविधान. असा आहे का कोणी नेता भारताचा भाग्य विधाता, असा आहे का कोणी नेता भारताचा भाग्य विधाता. पीडितांची अश्रू पुसराना, अन्यायावर वाच फोडणारा, अन्यायावर वाच फोडणारा. किशोर भाऊ एकीनं राहू, किशोर भाऊ एकीनं राहू, सर्वांचे होईल कल्याण, माझ्या भीमान
भीमान लिहिलंय संविधान, माझ्या भीमान लिहिलंय संविधान, माझ्या भीमान लिहिलंय संविधान. एक ओळ म्हणते मी छोटी. अरे मुंबई दिल्ली गाँव गली, अरे मुंबई दिल्ली गाँव गली, सबको जताऊं क्या और सबको जताऊं क्या, और मेरे भीम का कायदा बताऊं क्या और उसका फायदा बताऊं क्या, भीम का कायदा बताऊं क्या और उसका फायदा बताऊं क्या. जय भीम सर्वांना. खूप छान भीमगीत गायलं त्यांनी. भीम का कायदा सबका फायदा. आणि खरंच बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि आपला भारत देश हा सर्व जाती धर्माचा आहे आणि ह्या सर्व जाती धर्माचा विचार करून बाबासाहेबांनी संविधान लिहिले. बाबासाहेबांनी संविधानाद्वारे एवढं मोठं आपल्याला दान दिलेलं आहे की आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि या संविधानाचा फायदा सर्व लोकांना होत आहे. आज आपण कितीही काही केलं तरी बाबासाहेबांची आपण उपकार फेडू शकत नाही. मी बाबासाहेबांना पुन्हा त्रिवार अभिवादन करते आणि पुढील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सत्कार मूर्ती म्हणून लाभलेले अरुणराव रवराळे सर, मी यांना विनंती करते की त्यांनी आपले इथे मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज जयंती साजरी करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत असे महाकवी वामनदादा कर्दक यांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. मित्र हो, सर्वप्रथम आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला. त्यानिमित्तानं आणि वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्तानं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. बंधूंनो, परिस्थिती अशी आहे की हे तथागत चॅनल हे चालवत असताना आमचे मोठे बंधू अरुणराव वानखडे हे कोणत्या विपरीत परिस्थितीत कशा पद्धतीनं ते चालवत आहेत याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. अतिशय विपरीत परिस्थिती, अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये आम्हाला माहीत आहे, आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे की सुरुवातीपासून त्यांनी कितका संघर्ष आपल्या लाईफमध्ये केला आणि एक अशा प्रकारचं एक कार्य जे समाज प्रबोधनाचं कार्य आहे, अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. कारण आपण पाहतो आहे की आज बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की ही जो मीडिया आहे हा चौथा स्तंभ आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या चौथ्या स्तंभाला अशा परिस्थितीमध्ये कायम ठेवलं आणि इथे समाज प्रबोधनाचे अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. कोणतीही गोष्ट करत असताना आपला प्रपंच सांभाळून अशा प्रकारचं त्या माणसाचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचे जे श्रम आहेत, त्यांची जी जिद्द आहे त्याला खरोखर मी सलाम करतो. कारण त्यांनी अतिशय मेहनतीनं हे सगळं केलेलं आहे आणि तेवढ्याच बाणीनं, तेवढ्याच सहकार्यानं आपण सगळे जी टीम आहे ती त्यांना सहकार्य करत आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आहे. आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाचं तुम्ही समाज प्रबोधनाचं काम केल्याबद्दल तुम्हाला खरोखर तुमचं किती कौतुक करावं असं वाटते. असं जितकं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले आमचे गुरुवर्य, आमचे सिनियर, आमचे ॲडव्होकेट तांबटकर सर हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहे. यांचं सुद्धा जे समाजाच्या प्रति योगदान आहे मी बघितलं आहे की आमच्या बारमध्ये, आमच्या त्या कोर्टामध्ये त्यांचा जो संघर्ष आहे किंवा त्यांनी ज्या खालच्या तळागाळाच्या परिस्थितीतून आज एक नावलौकिक, एक प्रतिष्ठित असं एक सिनियर ॲडव्होकेट म्हणून त्यांचं नावलौकिक अमरावतीच्या या कोर्टामध्ये आहे असे आमचे गुरुवर्य ॲडव्होकेट तांबटकर सर. त्याच्यानंतर छापानी मोहन साहेब झाले, इंगळे साहेब झाले, यांचे आता ठाकरे साहेब किंवा बाकी इतर भगिनी यांचं मी आता नाव तर घेऊ शकत नाही, सागर आहे. या सगळ्यांना मी सर्वप्रथम मी यांचा सगळ्यांचा आभारी आहे की आपण माझा या ठिकाणी सत्कार इथे आयोजित केला.
या सत्कारानिमित्त आपला मी खरोखर ऋणी आहे. आणि हे जे समाज प्रबोधनाचं आपण कार्य करतो आहे हे खरंच अतिशय महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे, जे काळाची गरज आहे. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे नाव आहे हे या भारतामध्ये आपण म्हणतो की ज्या ठिकाणी जिथं पिकते तिथं विकल्या जात नाही आणि घर की मुर्गी दाल बरोबर अशा प्रकारचं बाबासाहेबांचं जे अस्तित्व आहे किंवा बाबासाहेबांचं जे कार्य आहे, विचार आहे, हे लोकांना त्याची व्हॅल्यू नाही. जगामध्ये सगळ्या म्हणजे विद्वान लोकांचा अशा प्रकारचा सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून 200 लोकांमधून बाबासाहेब हे सर्वप्रथम निवडण्यात आले. म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा विद्वान माणूस हा बाबासाहेब. पण त्या बाबासाहेबाला या देशानं लिमिटेड करून ठेवलेलं, एक 4 दिवारीचं गाठून ठेवलेलं. या लोकांना असं वाटतं आहे की हे दलितांचे कैवारी, यांनी दलितांचंच काम केलं, यांनी रिझर्वेशन दिलं, असं केलं तसं केलं, हे इतकंच. फक्त घटनेचे शिल्पकार. त्याच्यातली काही लोक असे म्हणतात की ते एकटेच होते काय घटना एकट्यानेच बनवली काय, बाकीच्या लोकांनी बनवली काय. हे असे बाबासाहेबाच्या बद्दलचे जे अशा प्रकारचा भ्रम लोकांमध्ये होता, याच्याबद्दल मला असं तळकडून मला असं वाटायचं की आपण बाबासाहेबाच्या विषयी असा खोल विचार करून हे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचता येईल याचा माझा प्रयास होता. आणि त्याच्यासाठी बंधूंनो मी आपल्याला सांगू इच्छितो की 5 वर्ष अथक परिश्रम केले. मी पूर्ण भारतभर फिरलो. ज्या ठिकाणी बाबासाहेबाचं काम होतं त्या प्रत्येक ठिकाणी मी फिरलो आणि ते सगळं जे मटेरियल ते गोळा केलं. आणि गोळा केल्यानंतर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये मी ते सादर केलं. आणि सादर केल्यानंतर त्याला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची प्रथम पदवी, आंबेडकर विचारधारेची प्रथम पदवी हे मला प्रदान झालेली आहे. आणि हे करत असताना अमरावतीचे व्हीसी किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांनी मला अप्रिशिएट केलं, इथं बोलावलं आणि तुम्ही किती म्हणजे महत्त्वाचे काम केलं, किती महत्त्वाचं मोलाचं काम केलं. आता मला ते जे बाबासाहेबाचं मी जे काम केलं, माझा जो विषय होता तो आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्याचं योगदान. आजचा जो भारत आपल्याला विकसित भारत आपल्याला दिसतो आहे, जो जगाच्या पाठीवर 4थी अशा प्रकारची आर्थिक व्यवस्था म्हणून उदयाला येऊन राहिला, याच्यामध्ये बाबासाहेबाचं काय योगदान आहे. लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांनी घटनाकार आहेत, बाबासाहेबांनी घटना लिहिली किंवा बाबासाहेबांनी अशा प्रकारचं आरक्षण दिलं, एवढ्यापुरतं मर्यादित नाही. पण बाबासाहेब मी तुम्हाला सांगतो असं व्यक्तिमत्व होणे नाहीये. बाबासाहेबांनी तुम्हाला सांगतो, आताच महिलांनी आमच्या भगिनींनी बोलले की 4 मुलं ते बाबासाहेबांनी गमावले. राजरत्न जेव्हा गेला, बाबासाहेबाचा अतिशय लाडका मुलगा राजरत्न जेव्हा गेला, तेव्हा तुम्हाला सांगू इच्छितो की फॉरेनवरून आलेला माणूस, एवढ्या डिग्र्या असलेला माणूस, त्याच्याजवळ त्याच्या कफनासाठी पैसे नव्हते. अशा वेळेस त्या रमाईनं आपला पदर फाडून त्याच्यामध्ये याला गुंडाळलं आणि त्याचा अंतिम संस्कार केला. बाबासाहेब ढळाढळ रडले. 4 पोरं बाबासाहेबांनी गमावले. अंत्यविधीला सुद्धा बाबासाहेब नव्हते. आपल्या अमरावतीला अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह झाला, बाबासाहेब अमरावतीला आले होते. आणि अमरावतीला आल्यानंतर बाबासाहेब जेव्हा भाषण देऊन राहिले होते तेव्हा एक तार आली. त्यावेळेस तार येते, टेलिग्राम होता, टेलिग्राम तार आली मुंबईवरून. तर त्यांचा जो भाऊ आहे बडीराम यांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यानंतर सगळे अवाक झाले, लोक सगळे शांत झाले की बाबासाहेबांचा भाऊ गेला, आता बाबासाहेब आता कुठेतरी थांबतील, भाषण थांबवतील आणि लगेच निघून जातील मुंबईला वापस. बाबासाहेब म्हणे बिलकुल काही करायचं नाही आहे, जे तुमचा प्रोग्राम आहे तो तसाचा तसाच चालू राहायचा. बाबासाहेबांना थोडासाही धीर सोडला नाही. म्हणजे अशा प्रकारचा महान माणूस ज्यांनी आजीवन कष्ट करून आजीवन आपल्या तब्येतीची काळजी घेतली नाही, आपल्या संसाराची काळजी घेतली नाही. रमाईनं तुम्हाला सांगतो की एवढ्या विद्वान माणसाची बायको म्हणून आपल्याला लोक नाव ठेवतील म्हणून ती काय करायची की रात्री सकाळी 4 वाजता जाऊन ते गौऱ्या जमा करायची आणि त्या गौऱ्या विकायचं काम करायची. कारण काय की एवढ्या मोठ्या महान व्यक्तीची बायको अशा प्रकारचं काम करते म्हणून 4 समाजामध्ये मला काही नावं ठेवण्यात येऊ नये म्हणून अशा प्रकारची, माझ्या साहेबाचं नाव बदनाम होऊ नये अशा प्रकारचं
हे एवढं मोठं कर्तृत्व करत असताना काय केलं बाबासाहेबांनी? बाबासाहेबांना लहानपणी तुम्हाला सांगतो की जातीयतेचे किती चटके झाले. दुसरा जर माणूस असता आणि त्याला जर असं वाटलं असतं की बा लहानपणी आमच्यावर मला इतक्या अशा प्रकारचे अतोनात यांनी माझ्यावर अशा प्रकारचे मला माझा छळ केला, म्हणून आता माझ्याजवळ संविधान लिहिण्याची जर मला पाडी आली तर मी यांचा रिवेंज घेईल. अशा प्रकारची भूमिका जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची असती, पण बाबासाहेबांनी कधीही असा विचार केलेला नाही. एकच गोष्ट सांगतो बाबासाहेबाच्या ह्याच्यामध्ये की बाबासाहेब 42 ते 46च्या दरम्यानमध्ये व्हाईसरायच्या मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री होते. स्वातंत्र्याच्या आधीची गोष्ट आहे. मजूर मंत्री असताना बाबासाहेब धनबाद नावाची एक कोळशाची खाण आहे, त्या कोळशाच्या खाणीला बाबासाहेबांनी व्हिजिट दिली. तिथे मी जाऊन आलो. त्या धनबाद खाणीमध्ये गरोदर स्त्रिया किंवा अशा मजूर स्त्रिया अशा काम करत होत्या. ते धनबाद आता कोळशाच्या खाणी म्हणजे जमिनीत असतात, खूप डीप असतात. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्या गरोदर स्त्रिया तिथं काम करत होत्या. बाबासाहेब त्यांच्याजवळ गेले, त्यांची आस्थेनं चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर आल्यानंतर बाबासाहेबांनी तिथे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे कायदे केले की आज प्रसूती रजा आहे. ते प्रसूती रजा बाबासाहेबांनी त्या काळामध्ये हे केली. आज आता तुम्हाला सांगतो स्त्रियांच्या बाबतीमध्ये तिथे ते बाळंतपणाच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांचे जे लहान लहान मुलं असतील किंवा औषधोपचार असतील ते सरकारने करावं किंवा ते जे संस्था आहे ते जे त्यांनी ते खाजगी संस्था त्यांनी ते करावं. तिथं पाळणाघर असायला पाहिजे. लहान बाळ असतील त्यांना दूध पाजायसाठी तशा प्रकारची व्यवस्था, अशी पाळणाघर असायला पाहिजे, अशा प्रकारच्या व्यवस्था. 7 दिवसाचा सप्ताह बाबासाहेबांनी त्या काळात केला. तुम्हाला सांगतो रविवारची सुट्टी बाबासाहेबांनी त्या काळात केली. म्हणजे मजुरासाठी, कामगारासाठी, शेतकऱ्यासाठी मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यासाठी आज आपण पाहतो की शेतकरी आत्महत्या करतात, मजूर बिचारी वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी त्यावेळेस सामूहिक शेतीची संकल्पना मांडली होती. सामूहिक शेतीची संकल्पना मांडली होती. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे भूमिहीन शेतमजूर आहेत, गावात काम करणारे गरीब आहेत, त्यांना सगळ्यांना त्या जमिना वाटून द्यायच्या आणि त्या जमिनीवर राबेल त्याची जमीन तिथे अशी सरकारने त्याच्यावर खर्च करायचा आणि सामूहिकरित्या शेतीचं उत्पन्न आल्यानंतर सगळ्यांनी ते वाटून घ्यावं, अशा प्रकारची संकल्पना बाबासाहेबांनी मांडली. ती संकल्पना आज जर आजच्या देशामध्ये जर वापरली असती तर कदापिही एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. एकाही मजुराला आज आपण पाहतो की शेतमजुराला तुमच्या शेतीचा भाव नाही मिळत. बाबासाहेबांनी त्यावेळेस मांडलं. म्हणजे किती महान व्यक्ती की त्यावेळेस. एवढंच नाही तर लोकसंख्या नियंत्रणासाठी बाबासाहेबांनी त्यावेळेस प्रयत्न केले. कोणाला माहित आहे हे माहीतच नाही लोकांना. हे लोकांपर्यंत पोहोचवणे हा माझा उद्देश होता. या तळागाळा मारतपर्यंत एकच उदाहरण असं आहे की बाबासाहेब जेव्हा घटना समितीचे अध्यक्ष होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तेव्हा बाबासाहेब घटना लिहिण्याचं जे कार्य करत होते तेव्हा हे आपले डॉक्टर पंजाबराव देशमुख, हे पंजाबराव देशमुख बाबासाहेबांचे अतिशय फॉलोअर होते. स्वतंत्र मधुकर संघाचं त्यांनी निवडणूक लढवली होती. तुम्हाला सांगतो बाबासाहेबांच्या पक्षाची निवडणूक त्यांनी लढवली होती. असे जे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना असं वाटलं की बाबासाहेब आता घटना लिहितायत, घटनाकार बाबासाहेब तिथं लिहितात, तर मी जातो त्यांना असं विनंती करतो की बाबासाहेब ओबीसी समाजासाठी काहीतरी तुम्ही घटनेमध्ये प्रोव्हिजन करा. म्हणून ते बाबासाहेबाकडे जातात. बाबासाहेबाकडे गेल्यानंतर बाबासाहेब म्हणते पंजाबराव या बसा, चहा घ्या. चहा घेतल्यानंतर पंजाबराव म्हणतात की बाबासाहेब मी तुमच्याकडे एक विनंती करायला आलेलो आहो. म्हणजे कोणती विनंती? तर आमच्या ओबीसी समाजासाठी काहीतरी तुम्ही तुमच्या संविधानामध्ये करा. बाबासाहेब हसतात. पंजाबराव तुम्ही यायच्या आधीच मी 340 कलम ओबीसी साठी आधीच केलेलं आहे संविधानामध्ये. SC STच्या आधी SC साठी 341 कलम आहे आणि ST साठी 342 आहे. SC साठी 341, 342 ST साठी, पण त्याच्या आधी 340 ओबीसी साठी आहे. कुठं माहित आहे ओबीसी समाजाला? ओबीसी समाजाला तर असं वाटतं का हे दलितासाठीच केलं रिझर्वेशन. आज तुम्ही सांगतो की आज
मराठा समाज म्हणून राहिला की जरांगे म्हणून राहिला की आम्हाला हे द्या रिझर्वेशन, याची प्रोव्हिजन बाबासाहेबांनी त्या घटनेत तेव्हाच करून ठेवली. केला का कोणाचा असा द्वेष केला, कोणाच्या बद्दल अशा प्रकारचा आकस ठेवला की बा मला त्रास दिला म्हणून मी आता तुम्हाला त्रास देतो किंवा तुमचं असं काही करत नाही. अशा प्रकारची महान तो माणूस, म्हणजे ज्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये जलसंसाधनमध्ये बाबासाहेब जलसंसाधनमध्ये बाबासाहेबाचं काम आहे. आज तुम्हाला सांगतो की आपल्याकडे बरेचदा असा दुष्काळ पडतो, पाऊस कमी येतो, दुष्काळ पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतात उत्पन्न होत नाही आणि तिथे उपासमारीची पाळी येते. पण बाबासाहेबांनी त्या काळामध्ये नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ह्या ब्रह्मपुत्रा, गंगा ह्या ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहे यांचा जो पूर येतो त्या पुरानं कितीतरी तिथे नुकसान होतं आणि नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणी काय तिथं म्हणजे आपण म्हणतो ना तिथं उद्रेक निर्माण होतो, कितीतरी लोकांचा जीव तिथे जातो. बाबासाहेबांनी त्याच्यावर तोडगा काढला. नद्या जोड प्रकल्प, त्या नद्या जर जोडल्या असत्या आणि त्याचं सगळं पाणी भारतभर जर आलं असतं तर तिथं जे झालेली हे आहे तो उद्रेक झालेला आहे पाण्याचा, पुरामुळे जे नुकसान होते ते वाचलं असतं आणि ते पाणी आपल्यासारख्या म्हणजे विदर्भासारख्या मराठवाड्यासारख्या ज्या ठिकाणी पावसाची कमी आहे, पाऊस येत नाहीये, तिथपर्यंत ते पाणी आलं असतं आणि त्याच्यातून सुबलाम सुफलाम अशा प्रकारचं म्हणजे सुजलाम सुफलाम अशा प्रकारची सगळी जमीन झाली असती. कशासाठी केलं बाबासाहेबांनी? एकट्या माणसासाठी केलं? फक्त बौद्धासाठी केलं? नाही केलं, सगळ्यांसाठी. बाबासाहेबांनी कोणतं महिलांसाठी एवढं सगळं काम केलं बाबासाहेबांनी की आज मी तुम्हाला सांगतो की महिलांनी जीवनभर त्यांचे जर उपकार पाहिले तर ते फेटू शकणार नाही. तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो की बाबासाहेब हे करत असताना त्याने हिंदू कोड बिल आपलं याच्यामध्ये मांडलं. हिंदू कोड बिल मांडत असताना त्याला विरोध झाला आणि विरोध झाल्यानंतर काय झालं की बाबासाहेब जेव्हा आपल्या बंगल्यावर गेले तेव्हा एका 100-150 महिलांचा मोर्चा त्यांच्या घरावर आला आणि घरावर आल्यावर मोर्चा घरावर जेव्हा आला तेव्हा बाबासाहेबांना म्हणून राहिले होते की ते हिंदू कोड बिल तुम्ही मागे घ्या आणि हे अशा प्रकारचं हिंदू कोड बिल आम्हाला पाहिजे नाही, हे आमच्या हिंदू धर्माच्या विरोधात आहे. बाबासाहेब हसले आणि बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला माहित आहे का हिंदू कोड बिल काय आहे? महिलांचा मोर्चा होता बरं तो. तुम्हाला माहित आहे का की हिंदू कोड बिल काय आहे? तेव्हा त्या महिला म्हणतात की नाही, आम्हाला आमच्या नवऱ्यानं सांगितलं की बाबा तुम्ही जा बाबासाहेबाला विरोध करा आणि ते हिंदू कोड बिल आपल्याला पाहिजे नाही, ते हिंदूंच्या विरोधात आहे. बाबासाहेब म्हणे किती देश कसा आहे हा. या बाया, या महिला यांना आपल्या अधिकार म्हणजे आपल्या अधिकाराची आपल्या याची जाणीव नाही आहे. मी याच्या माध्यमातून त्यांना अधिकार देऊ इच्छितो, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अधिकार देऊ इच्छितो. ते सुद्धा त्याला विरोध करतात, बायाच विरोध करतात. बायांना मिळणाऱ्या अधिकाराला बायाच विरोध करतात. तिथं वारसा हक्क आहे, तुम्हाला अधिकार प्रत्येक क्षेत्रामध्ये, संपत्तीमध्ये, वडिलाच्या संपत्तीमध्ये अधिकार, हे तुम्हाला जर असं कोणाचं हे घ्यायचं असेल पुनर्विवाहाची त्याच्यामध्ये तरतूद होती, विधवा वगैरे हे. आणि कालांतरानं ते जे हिंदू कोड बिल आहे ते तिथं त्यावेळेस दुर्दैव असं की काही लोकांनी त्याच्यात विरोध केला. इव्हन तुम्हाला सांगतो राधाकृष्णन जे होते त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की जर हिंदू कोड बिल मान्य झालं तर मी राजीनामा देऊन चालला जाईल. म्हणजे अशा प्रकारचे विरोध त्या काळात त्यांना झाले. पण वास्तविकता त्या माणसांनी कोणा एका समाजासाठी, कोणा एका पर्टिक्युलर लेडीजसाठी नव्हतं. मग बुद्धाच्या किंवा एका शेड्यूल कास्टच्या, SCच्या किंवा STच्या बायांसाठी होतं का? ते सगळ्या त्याच्यात ब्राह्मणाच्या बायासहित, OBCच्या बायासहित सगळ्याच होते. पण लोकांना वाटते की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काहीच नाही केलं. अरे पण पहा ना, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, फॅक्ट आहे ना, हे ऑन पेपर आहे आणि जे घडलेलं आहे ते घडलेलं आहे. याला कोणी डावलू शकते का? देवाधर्माचं तुम्ही पाहता का जे घडलेलं नाही आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता, पण जे हे प्रॅक्टिकल आहे, जे सत्य परिस्थिती आहे, याला तुम्ही डावलून घेणार आहे का? तर अशा प्रकारचं बाबासाहेबाचे जे विचार होते किंवा बाबासाहेबाचं जे त्यावेळेचं कार्य होतं, त्या कार्यातून प्रत्येक गोष्टीनं आपलं बरंचसं केलं. रिझर्व्ह बँक या देशामध्ये बाबासाहेबाच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथावरून झाली. या देशामध्ये रिझर्व्ह बँकेचं नॅशनलायझेशन
राष्ट्रीयकरण जे आहे बाबासाहेबांच्या विचारातून झालं. बाबासाहेब एक फार मोठे अर्थतज्ञ होते. जागतिक पातळीवर एवढा महान अंतर्तज्ञ होऊन गेलेला नाही आहे. बाबासाहेबांनी ते विचार मांडले आणि या देशाला खरंच अशा प्रकारचा एक आकार देण्याचं काम केलं. म्हणून आज आपण पाहतो आहे की या देशाचा जो सर्वांगीण विकास झालेला आहे, शिक्षणाचा अधिकार, प्रत्येक माणसाला शिक्षणाचा अधिकार दिला. वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू. एक माणूस तो अदानी अंबानी असेल त्यालाही एक मताची किंमत. आणि जो त्या राजकमल चौकामध्ये ते पारधी समाजातले लोक असतील ते तिथं भीक मागतात त्यांनाही एकच व्हॅल्यू. म्हणजे किती मोठी क्रांती आहे. एवढी मोठी क्रांती की तुम्ही किती श्रीमंत असा काय असाल, तुमची व्हॅल्यू जे आहे ते सगळ्यांची सारखी व्हॅल्यू आहे. म्हणजे अशा प्रकारचं कर्तृत्व माणूस ज्यानं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे ह्या त्या तळागाळाच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे. नाही तर बाबासाहेबाची नुसतं या मोबाईलवर ट्यून वाजली तर लोक त्याचा मर्डर करतात, त्याला मारतात. म्हणजे कशासाठी एवढा हेट, एवढा तिरस्कार बाबासाहेबाच्या बद्दल? ज्या बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून आपलं जीवन या देशाच्या विकासासाठी घातलं, एका माणसासाठी नाही केलं, आणि त्याला तुम्ही एवढा विरोध करता. म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. म्हणून माझा अट्टहास असा होता की जवळपास 5 वर्ष करून हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट मी जमा केले. कारण PhD हे साधं काम नाही आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करावं लागते. असं नाही मी म्हणतो म्हणून असं नाही. म्हणजे मी म्हटलं की बा हिंदू कोड बिलमध्ये बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता, तर ते राजीनामा दिला होता त्याचं काय तुमच्याजवळ प्रूफ आहे? तर ते तुम्हाला त्याच्यात तिथून पार्लमेंटमधून आणलेलं आहे, मी प्रूफ आहे ते त्याला लावलेलं आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहे त्याच्यातून परिश्रम करून मी अशा प्रकारचं हे 5 वर्षपर्यंत काम केलं. आणि गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पहिली पदवी घेतली. आणि पदवी घेतल्यानंतर आता याच्यावरच मी थांबलो नाही, तर मी आता त्याच्या पुस्तक स्वरूपात ते मी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं माझं पुस्तकाचं नाव आहे. ज्या पुस्तकाच्या माध्यमातून हे तळागाळापर्यंत आपल्याला हे विचार पोहोचायचे आहे. आणि त्यांना विचारायचं आहे लोकांना का तुम्ही विरोध का करता बाबासाहेबांना? बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं नाही का? सांगा. बाबासाहेबांनी एकाच जातीसाठी केलं किंवा एकाच धर्मासाठी केलं असं नाहीये. बाबासाहेबांनी एवढं हे केलं की बाबासाहेबांनी जर तुम्हाला धर्मांतर येवले मुक्कामी बाबासाहेबांनी 1935 सालीच डिक्लेअर केलं होतं की मी हिंदू म्हणून जन्मलो म्हणून हिंदू म्हणून मरणार नाही. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी सगळे प्रयत्न केले, हिंदूत राहून हिंदूंना सुधारण्याचे प्रयत्न केले. आज मी तुम्हाला सांगतो की चौदार तळ्याचा सत्याग्रह जेव्हा बाबासाहेबांनी केला, त्या बाबासाहेबांनी जेव्हा चौदार सत्याचा चढला महाडला सर, त्याच्यामध्ये पॉम्पलेट छापले होते. काय होतं पॉम्पलेटवर? जय शिवाजी जय भवानी. हे बाबासाहेबाचं कोडिंग आहे. मी तुम्हाला दाखवतो ते पॉम्पलेट माझ्याजवळ अजूनही आहे. बाबासाहेबाचं पहिलं पॉम्पलेट आहे. म्हणजे आज हे जे शिवसेनेनं जे हे घेतलं, ब्रीद घेतलं, ते बाबासाहेबांनी त्या काळात म्हटलं. म्हणजे कशासाठी? की या देशामध्ये बाबासाहेबांना कुठलंही अशा प्रकारचं काही करायचं नव्हतं. बाबासाहेबाचं एकच म्हणणं होतं, आम्हाला माणूस म्हणून जगवा तुम्ही. आम्ही हिंदू आहोत, जसे तुम्ही हिंदू आहे, जसं तुम्हाला देवळात जाण्याची परवानगी आहे तुम्हाला तसं आम्हालाही द्या ना. आम्हाला का माणूस म्हणून तुम्ही वंचित ठेवता, बहिष्कृत करता? आमच्या स्पर्शानं तुमचे बाटते तुमचं. तुम्ही आम्हाला पाणी भरू देत नाही, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ देत नाही. जो नैसर्गिक अधिकार आहे आमचा, जो निसर्गाने आम्हाला दिलेला अधिकार आहे त्याच्यापासून तुम्ही वंचित ठेवता. माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आमच्यापासून हिरावून घेता. हा कुठला न्याय आहे? आम्हाला ते अधिकार प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी चळवळी केल्या आणि ते अधिकार मिळवून घेतले. पण हे सगळं करत असताना आवर्जून मला सांगूसे वाटते की बाबासाहेबांनी आवर्जून बाबासाहेबावर एक कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही सर. एवढं सगळं करत असताना एकही गुन्हा दाखवा तुम्ही बाबासाहेबाच्या याच्यावर टाकता. एकही गुन्हा दाखल झालेला नाही. आजच्या चळवळीमध्ये पाहतो आपण किती, आणि त्यावेळेची तर परिस्थिती फारच भयानक होती. आजच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं त्यांनी ज्या काही आपल्या चळवळी केल्या किंवा संघर्ष केला तो कायद्याच्या चौकटीत राहून कधीही कायदा हातात घेतलेला नाही बाबासाहेबांनी.
म्हणजे आज आपण पाहतो की 1756 आज तुम्हाला मोर्चा काढण्याचा अधिकार, बोलण्याचं स्वतंत्र, हे सगळं बाबासाहेबांनी, आता तुम्हाला सांगतो फंडामेंटल राईटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करून दिल्या बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांनी हे सगळं करून देत असताना म्हणजे असं नाही आहे, पहा त्या व्यक्तीचं किती महत्व सांगतो तुम्हाला. आता भाषणाचा तुम्हाला स्वतंत्र जे दिलं, भाषण स्वतंत्र दिलं, भाषण स्वतंत्र दिलं म्हणजे तुम्ही काही करू शकता काय? काही करू शकता? कोणाला शिवाय देऊ शकता? कोणाला काही करू शकता काय? नाही. त्याला पर्टिक्युलर रेस्ट्रिक्शनही आहे, त्याला काही मर्यादा आहे. जसं तुम्हाला स्वतंत्र आहे तसं समोरच्या व्यक्तीला सुद्धा स्वतंत्र आहे, त्याच्या स्वतंत्र सुद्धा अबाधित राहिलं पाहिजे. एवढ्या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टीवर बाबासाहेबांनी त्यावेळेस हे केलं. आणि आर्टिकल 19 मध्ये अस्पृश्यता निवारणाचं काम केलं की कोण हे केलं. आज आता तुम्हाला ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे तो त्याच्या बेसवर निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एवढं हे केलं, एवढी शिथिलता ठेवली की तुम्ही संविधानामध्ये सुधारणा सुद्धा करू शकता, पाहिजे त्या संविधानामध्ये सुधारणा करू शकता. कारण बाबासाहेबांचं मत असं होतं की परिस्थिती हे बदलत राहते. आजची परिस्थिती, त्यावेळेची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता दाट असते आणि झाली. म्हणून त्यांनी काय केलं की तशा प्रकारची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये केली. वास्तविकता असं काही नाही आहे, दुसऱ्या कुठल्या संविधानामध्ये असं नसते. आम्ही मोनोपॉली संविधान लिहिलं त्या पद्धतीनं तुम्हाला चालणं भाग आहे. पण बाबासाहेबांनी इतकं त्याला शिथिल करून केलं की मग तुम्हाला परिवर्तन जर झालं असेल, खऱ्या अर्थानं आवश्यकता असेल, तर तुम्ही निश्चित त्याच्यात सुधारणा सुद्धा करू शकता. पण तिथं अटही टाकली की जे बेसिक सायलेंट फीचर्स आहेत, बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याला तुम्हाला हात लावता येणार नाही. नाही तर या लोकांनी आतापर्यंत सगळंच बदलून टाकलं असतं, आपल्या सोयीप्रमाणे सगळंच बदलून टाकलं असतं. तुम्ही प्रस्ताविक वाचा, तुम्ही जे हे आहे बाबासाहेबांचं जे संविधानाचं प्रस्ताविका वाचा, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट हे केली. स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि न्याय. बाबासाहेबांना म्हटलं की फ्रेंच क्रांतीतून बाबासाहेबांनी स्वतंत्र, समता, बंधुत्व घेतलं. बाबासाहेब म्हणते नाही, मी फ्रेंच क्रांतीमधून स्वतंत्र, समता, बंधुत्व हे तत्व घेतलं नाही, तर हे मी तत्व गौतम बुद्धाच्या फिलॉसॉफी घेतलं. गौतम बुद्धाच्या लोकशाही ही संकल्पना बाबासाहेबाची गौतम बुद्धाच्या याच्यातून आलं. कारण गौतम बुद्धाच्या काळामध्ये संघ जो होता, भिक्षू संघ जो होता, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही होती. तिथं सगळ्याच जाती धर्माचे लोक त्यांनी एकत्र केलेले होते. तिथं अस्पृश्यता नव्हती किंवा अशा प्रकारचं खाल नीच उच्च नीच असा हे नव्हता. तिथे आम्रपालीसारखी बाई सुद्धा तिथे म्हणजे हे तिला सुद्धा एंट्री होती. एवढंच नाही तर उपालीसारखा माणूस जो म्हणजे शिपर कम्युनिटीतून येत होतो त्याला सुद्धा तिथं म्हणजे स्थान होतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे गौतम बुद्धाच्या संघामध्ये कुठलाही असा भेदभाव नव्हता. एवढंच नाही तर आपलं विचार मांडण्याची तिथं स्वतंत्र होतं. संघामध्ये सगळे एकत्र येऊन आजची जशी संसद आहे तशा पद्धतीचं तिथं कार्य व्हायचं. म्हणजे हा जो विचार आहे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये गौतम बुद्धाच्या याच्यातून घेतला. आणि बाबासाहेबांनी हे जे घटना आपल्याला दिली तेव्हा शेवटचं घटना सादर करत असताना शेवटचं बाबासाहेबांचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब एक म्हणतात की मी फार अथक परिश्रम करून अशा प्रकारची ही घटना तुम्हाला दिली, पण घटना कितीही चांगली असेल पण त्या घटनेचं चालवणारे जे आहे ते जर व्यवस्थित नसले तर माझी कितीही चांगली घटना असली तर ते त्याला कुचकामी होईल. आणि घटना कशी असली आणि चालवणारे जर चांगले असले, त्याची नियत चांगली असेल, त्यांचे जर विचार चांगले असेल तर निश्चितच ते तशा प्रकारचे होते. आज आपण पाहतो आहे की घटनेची जिथं तिथं पायमल्ली होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचे देश आहेत आपले, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे किंवा इकडे तिकडे तुम्ही पाहत असाल की आतापर्यंत कितीतरी बंड झाले, पण आपला देश असा आहे स्वतंत्र झाल्यापासून इथे सर्व धर्म समभाव आहे. इथे अशा प्रकारचे वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळ्या जाती आहे, अशा प्रकारची विषमता असलेला देश. या देशामध्ये बाबासाहेबांच्या घटनेमुळे आजही आपण एक संघ आहोत. आणि ही फार फार मोठी बाबासाहेबांची हे देण आहे. आणि हे देण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब कळले पाहिजे. बाबासाहेब हे पर्टिक्युलर एकाचे कोणाचे नव्हते. बाबासाहेब हे सर्वांचे सर्वसमावेश असं काम होतं. त्यांचे विचार, त्यांचं कार्य हे सगळ्यांचा विकास, सर्वांचा विकास, सर्वांगीण विकास त्यांना अपेक्षित होता. त्यांना कुठं एकाचा नाही. म्हणजे या देशाचा, भारत देशाचा विकास
आणि हा जो माझा थेसिस आहे, हा माझा जो शोध प्रबंध आहे, तो आता युनिव्हर्सिटीमध्ये गेलेला आहे, ठेवलेला आहे. पण तो सर्वसाधारण लोकांच्या म्हणजे विचारात वाचण्यात नाही येणार, कारण तो तिथे ठेवलेला आहे, तो त्यांच्या ग्रंथालयात ठेवलेला आहे. तो जे संशोधक विद्यार्थी असेल त्यांच्या कामी येईल, पण सर्वसाधारण जनतेच्या कामी येणार नाही. म्हणून मी त्या ग्रंथावरच, त्या शोध निबंधावर आधारित मी माझं राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारचं एक पुस्तक मी पब्लिश करत आहोत. ज्या पुस्तकामध्ये मी सांगितलं शॉर्टमध्ये जे सारांश आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विथ प्रूफ पुराव्यानिशी मांडलेल्या आहेत. आणि हे जे जो वाचेल त्याला निश्चितच हे कळेल की बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व काय होतं. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं या देशासाठी, आधुनिक भारतासाठी खऱ्या अर्थानं काय, कोणतं योगदान बाबासाहेबांचं होतं, आणि बाबासाहेबांच्या त्या योगदानातून खऱ्या अर्थानं या देशाची जडणघडण कशी घडलेली आहे हे त्याच्या माध्यमातून होईल. आणि या प्रयत्नानं मी आपल्या सगळ्यांना असं म्हणजे विनंती करतो की ते 8-10 दिवसात ते पुस्तक बाहेर पडेल. मी त्याच्या 500 कॉपीज काढलेल्या आहे. त्या 500 कॉपीज मी सगळ्यांना इथं देणार आहे आणि प्रत्येकाने ते वाचावं. आणि एवढंच नाही तर आपले जे काही मित्र आहेत किंवा खेड्यागावातले जे काही लोक आहेत, ज्यांच्या अशा प्रकारच्या काही बाबासाहेबांच्या बद्दल पाहिजे ते त्यांचे विचार तेवढे क्लिअर नाही आहे, जसं अदर समाज, ओबीसी समाज आहे, हे आहे ते आहे, त्यांच्यापर्यंत ते पुस्तक वाचायला पाहिजे. त्यांनी जर पुस्तक वाचलं तर निश्चितच त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हाच माझा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी इथं एकत्र येऊन जो माझा सत्कार केला त्याबद्दल खरोखर मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. जय भीम. आणि सरांनी खरंच खूप अगदी म्हणजे बाबासाहेबांबद्दल जेवढे काही विचार मांडले त्या विचारांनी खरंच माणसाचं मन अगदी असं भरून येतं. आणि बाबासाहेबांची बरोबरी जगामध्ये कोणीच करू शकत नाही. आज यांनी जो PhD प्राप्त केली, जागोजागी फिरून त्यांनी जे सत्य शोधून ते त्याच्यामध्ये जे काही संत गाडगे महाराजांची युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी, त्यामध्ये त्यांनी सादर केलं आणि त्यांना प्रथम स्थान मिळालं आहे. एक वेळ पुन्हा त्यांच्या एक वेळ टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आणि सर, आपल्या अथक परिश्रमाला तुम्हाला फळ मिळालेलं आहे. आणि बाबासाहेबांचा आणखी एक मी इथे एक किस्सा सांगू इच्छिते की एक स्त्री, तिचे मिस्टर एक्सपायर झाले होते आणि ती अशी पायरीवर म्हणजे बसलेली होती. बाबासाहेबांनी बघितलं की 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, ही बाई त्या मुलीला घेऊन तिथे बसलेली आहे. तर त्यांनी त्यांच्या सहकार्याला सांगितलं की जा म्हणे, तू त्या बाईंना बोलवून आण. ही बाई मला म्हणे 2 दिवस तिथे बसली दिसते आणि लहान बाळ आहे. तर मग बाबासाहेबांचे सहकारी गेले आणि त्या बाईला बोलवून आणलं. आणि मग बाबासाहेबांकडे बसले. ते बाबासाहेबांनी विचारलं की म्हणे मी 2 दिवस झाले म्हणे तुम्हाला पाहतोय म्हणे, काय म्हणजे काय रडताय म्हणे तुम्ही. तर त्या बाईने सांगितलं की म्हणे माझे पती एक्सपायर झाले म्हणे आणि मी मंत्रालयात 3-4 दिवस झाले म्हणे, 2 महिने झाले म्हणे, मी सतत चक्रा मारून आले म्हणे, पण माझ्या पती म्हणजे पती गेल्यानंतर मला नोकरी मिळणं आवश्यक आहे, पण ती नोकरी देत नाही म्हणे, फाईल ती मला दाखवत नाही म्हणे. तर बाबासाहेब म्हणाले ठीक आहे म्हणे. मग बाबासाहेब मंत्रालयात गेले आणि विचारलं की म्हणे काय प्रकार आहे म्हणे, जर त्यांचे पती गेले तर म्हणे हा कायदा आहे म्हणे की पती गेल्यानंतर जे वारसदार असेल, पत्नी असेल किंवा मुलगी असेल, तर त्यांना तो तिथे म्हणजे नोकरी मिळणं अगदी आवश्यक असतं. तर बाबासाहेबांनी हे जेव्हा मंत्रालयात बोलले तर 2 दिवसांनी बाबासाहेबांनी त्या बाईची ऑर्डर काढून दिली आणि तिच्या पतीच्या जागेवर तिला ती जागा मिळवून दिली आणि तिचं पुढचं जे म्हणजे भविष्य होतं ते चांगलं घडलं. तर बाबासाहेबांबद्दल हेच बोलायचं की बाबासाहेबांनी फक्त एका जातीच्या स्त्रीबद्दल नाही तर जगातील सर्व स्त्रियांसाठी असा कायदा केला की म्हणजे स्त्री आज जी मानाचं स्थान प्राप्त झाले किंवा ती जागोजागी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये उच्च पद घेतलं आहे किंवा तिने शिक्षण प्राप्त केलंय, हे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आणि तसंच सावित्रीबाई फुलेंनी जर स्त्री शिक्षणाला महत्त्व दिलं नसतं तर आज एकही स्त्री चांगल्या पदावर नोकरीला लागली नसती. त्याचं श्रेय सुद्धा सावित्रीबाई फुलेंना आणि ज्योतिरावजींना जातं. आणि बाबासाहेबांना तर इतकं मोठं श्रेय आहे की बाबासाहेबांचे उपकार आपण कोणीच फेडू शकत नाही. बाबासाहेबांना मी पुन्हा त्रिवार कोटी अभिवादन करते. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले डॉक्टर गजेंद्र तांबटकर सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. आज आपण इथे तथागत TV चॅनलतर्फे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि तसेच आज कविवर्य वामनदादा कर्डक यांची जयंती आणि आमचे मित्र, आमचे गुरुबंधू किंवा गुरु, कारण की वयाने ते माझ्यापेक्षा मोठे आहेत,
आणि त्यांनी जे अथक परिश्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर जे PhD मिळवली, त्यांचं स्वागत, त्यांचं अभिनंदन करण्याकरता आपण सर्व इथे जमलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराज आणि तसेच जगाला शांतीचा मंत्र देणारे गौतम बुद्ध आणि समानतेचा सर्वांना हक्क देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करतो। आज आपण पाहतो आहे की आपला देश चौथी महासत्ता बनत आहे आणि हे कशामुळे घडत आहे तर आपण जर विचार केला तर यावर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांची घटना जर नसती तर आज आपण आपल्या देशाने एवढी प्रगती केली नसती। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये प्रत्येक गोष्ट नमूद केलेली आहे। त्यांची विचारशक्ती जर आपण बघितली तर लहान लहान गोष्टींमधून त्यांनी जे कायदे बनवताना किंवा घटना बनवताना ज्या गोष्टी त्याच्यामध्ये घटनेमध्ये नमूद केलेल्या आहे त्या खरोखर त्याचंच आज फलित आहे की आज मजुरांना न्याय मिळतो, शेतकऱ्यांना न्याय मिळतो, महिलांना न्याय मिळतो, कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो। सगळ्या गोष्टी, वैज्ञानिक दृष्टिकोन तसंच आर्थिक नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी एका माणसाने किती विचार करावा आणि त्याचं किती नॉलेज असावं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण घटना अभ्यासली पाहिजे आणि घटनेवर आधारित जे कायदे झालेले आहे ते सुद्धा आपण पाहिले पाहिजे। आमचे भाऊ यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर खूप छान असं PhD केली, त्याची ते आपल्यापर्यंत पोचणारच आहे पुस्तकारूपातनी। मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी। आणि खरोखर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की अरुण भाऊ वानखडे हे माझे आजच नाही तर मागच्या 20-25 वर्षापासूनचे मित्र आहे आणि त्यांनी एका छोटा पेपरमधून पेपरच्या भरोशावर आज एवढं स्वतःला डेव्हलप केलेलं आहे आणि डेव्हलप करून बाबासाहेबांचे जे विचार आहे किंवा त्यांचं जे साहित्य आहे किंवा त्यांची जी विचारसरणी आहे ती समाजापर्यंत घरोघरी पोचली पाहिजे, हा पहिले त्यांनी पेपरच्या माध्यमातून काम केलं आणि आज त्यांनी हे आपलं TV चॅनल आहे तथागत TV चॅनल, या चॅनलच्या मार्फत प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक घरोघरी बाबासाहेबांची समानतेची विचारधारा पोचवलेली आहे। वेगवेगळे इथे अरुण भाऊ नेहमी वेगवेगळ्या वकील साहेबांना बोलावून वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलावून मार्गदर्शन करतात, तर त्या संबंधीचं सुद्धा मार्गदर्शन या TVद्वारे लोकांपर्यंत पोचत आहे। माझी अशी सगळ्यांना विनंती राहील की आपला कुठलाही वाढदिवस असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो तर एक छोटीशी जाहिरात आपल्या तथागत TV चॅनलला आपण दिली पाहिजे। अरुण भाऊ, मी माझ्यातर्फे तुम्हाला सांगतो की माझा जेव्हा 11 तारीख ऑगस्टला माझा जन्मदिवस असतो, आपण त्या दिवशी माझी जाहिरात नेहमीप्रमाणे टाकावी आणि जे काही मानधन असेल ते बिलकुल मी तुम्हाला द्यायला तयार राहील। कारण की या कार्यातून सुद्धा आपण समाजाची सेवा करू शकतो किंवा समाजापर्यंत प्रबोधन पोचू शकतो। तसेच अरुण भाऊंनी मला एक गोष्ट नेहमी सांगितली आहे की वकील साहेब, एक असा आपल्याला हे घ्यायचं आहे, मुलाखत घ्यायची आहे की ज्यामधून आज जो आपण पाहतो आहे पास्को कायदा आलेला आहे, लहान मुलींची जे फसवणूक होत आहे, महिलांची फसवणूक होत आहे, सिनियर सिटीजन लोकांची फसवणूक होत आहे आणि त्याच्याकरता कुठले कुठले कायदे आहे आणि त्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे त्या कायद्याची माहिती आपल्या चॅनल मार्फत आपण लोकांना देऊ। अरुण भाऊ, आपण कधीही 8-15 दिवसामध्ये कधीही वेळ द्या, आपण त्याकरता तशी एखादा चांगली अभ्यासपूर्वक की आज आपण पाहतो आहे की पास्को जो ॲक्ट आहे किंवा लहान मुलींच्या बद्दल किंवा लहान मुलांच्या बद्दल, तसेच सिनियर सिटीजन जे आज आपण व्हॉट्सअपवर जे फसवणूक होते आहे किंवा मोबाईलवर जी आपली फसवणूक होते आहे, आपल्याला एक लिंक येते, आपण त्याच्यावर लिंक करतो आणि आपल्या अकाउंटमधले पैसे, मेहनतचे कमाईचे पैसे गायब होतात किंवा मुलींना वेगवेगळ्या नावाने फोन केला जातो, वेगवेगळ्या त्याची दिशाभूल केल्या जाते आणि त्याच्यामधून वेगवेगळं जे दुष्परिणाम भोगावं लागते आहे, त्याच्यापासून आपल्या महिला भगिनींनी किंवा मुलींनी कसं सावध केलं पाहिजे त्या कायद्याचं आपण नॉलेज आपण पुढच्या मुलाखतीमधून देऊ। आज आपण सगळे मला इथे आपल्या तथागत TV चॅनलच्या सगळ्या लोकांनी मला इथे बोलावलं,
मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि आमचे अरुण भाऊचं सगळ्यांनी अभिनंदन केलं, स्वागत केलं. त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि आमच्या वकील मित्रांतर्फे आपला आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपतो.